नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. त्याचबरोबर आजच्या या खास रिपोर्टमध्ये देखील आपलं स्वागत आहे. तर आजचा हा खास रिपोर्ट अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आहे. तर मुलांना गुड टच आणि बॅड टच म्हणजेच चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श याबद्दल जागरूक कसं करावे याबद्दल आज आपण बोलणार आहोत. तर गेल्या अनेक दिवसांपासून अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना सर्रासपणे आसपास घडताना दिसतात. पालकांनी आपल्या पाल्याची काळजी घेणं, विशेषतः मुलींची काळजी घेणं हे आता अत्यंत महत्त्वाचं झालंय. मात्र आपलं मूल सतत आपल्या डोळ्यासमोर असू शकत नाही ही सुद्धा वस्तुस्थिती टाळता येत नाही, कारण मुलांना शेवटी शाळेत जाणं ही महत्त्वाचं आहे. शिवाय आजकाल बहुतेक घरात दोन्ही पालक हे नोकरी किंवा व्यवसाय करणारे असल्यामुळे त्यांनाही आपल्या मुलांकडे 24 तास लक्ष ठेवणं शक्य होत नाही. अशा वेळी लोक नातेवाईक किंवा बेबी सिटरवर कितपत विश्वास ठेवायचा हा देखील चिंतेचा प्रश्न पालकांसमोर असतो. अशा वेळी एक पर्याय पालकांसाठी आहे, तो म्हणजे आपल्या मुलांना आपल्यावर अत्याचार होत आहे याची जाणीव होण्यासाठी त्यांना जागरूक करणं आणि अशा वेळी अशा प्रसंगाला कसं रोखायचं याबद्दल त्यांना प्रशिक्षण देणं. मात्र यासाठी नेमकं काय करावं असा प्रश्न अनेक पालकांना पडला असेल. तर त्यासाठीच आहे आजचा हा खास रिपोर्ट. तर लहान मुलांना खूप प्रश्न पडतात. वयानुसार आपण आपल्या मुलांना माहिती देत राहतो, त्यांच्यावर कोणाची वाईट नजर पडू नये, ते कायम सुरक्षित राहावे या गोष्टींची त्यांना चिंता सतावत असते. अशा वेळी मुलांच्या सुरक्षेसाठी पालक काही खास पावले उचलतात. यासह त्यांना गुड टच आणि बॅड टचची माहिती देणंही तितकंच गरजेचं आहे. मुलांची जशी समज वाढते तशीच त्यांना पालकांनी अनेक गोष्टींची माहिती द्यायला हवी. लहान मुलांचे मन कोमल आणि नाजूक असतं, त्यामुळे त्यांच्या पद्धतीनं मुलांना वाईट नजर, गुड टच, बॅड टचची माहिती द्या. पण त्या सगळ्याची माहिती कशी द्यावी असा प्रश्न आपल्याला पडलाच असेल. तर कोणत्या वयात मुलांना गुड टच आणि बॅड टच याबद्दल सांगावे असं CS मॉट चिल्ड्रन हॉस्पिटल नॅशनल पोल ऑन चिल्ड्रन्स हेल्थ केअरनुसार अनेक पालक आपल्या मुलांशी गुड टच आणि बॅड टच बद्दल बोलण्यास टाळतात. याबद्दल आपण त्यांना कशी माहिती द्यावी याचा विचार करतात. पालक अनेकदा मुलांना स्वतःचे संरक्षण कसे करावे याची माहिती देतात. रस्ता क्रॉस कसं करावं, सीट बेल्ट कसे लावावे, कोणा अनोळखी व्यक्तीने काही दिले तर खाऊ नये असे आपण त्यांना सांगत असतो. पण गुड टच आणि बॅड टच बद्दल बोलणं टाळतो. त्यांना याबद्दल योग्य वयात माहिती देणं हे अत्यंत गरजेचं आहे. आता गुड टच आणि बॅड टच म्हणजे नेमकं काय, तर इथून सुरुवात करूया. तर ओनली माय हेल्थ या वेबसाईटनुसार काही स्पर्शातून प्रेमाची भावना कळते, सुरक्षित वाटतं, त्याला गुड टच असं म्हणतात. तर त्यांना गुड टच हे स्पर्शातून समजावून सांगा. जसं की मिठी मारणं, मायेने गालावर किस करणं. त्यांना सांगा की जर एखाद्या व्यक्तीने हात पकडला आणि तुम्हाला चांगलं वाटलं तर तो व्यक्ती चांगला आहे. काही स्पर्श आपल्याला आवडत नाही, अनेकदा आपल्याला या स्पर्शामुळे अस्वस्थ वाटतं. अशा वेळी त्याला बॅड टच असं म्हणतात. हे त्यांना समजावून सांगा. शरीराच्या अवयवांची माहिती द्या. मुलांना त्यांच्या प्रायव्हेट पार्ट्सची माहिती देणं हे खूप गरजेचं. जर कोणा व्यक्तीने प्रायव्हेट पार्ट्सला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना त्याच वेळी ओरडणे किंवा विरोध करण्यास शिकवा. काही लोक चॉकलेट किंवा खेळण्याचं आमिष दाखवून मुलांना उचलून घेतात, त्यांना अयोग्यरित्या स्पर्श करतात. अशा वेळी आमिषाला बळी न पडता तिथून पळ कसा काढायचा हे मुलांना शिकवा. शिवाय घाबरून न बसता या गोष्टी पालकांसोबत शेअर करण्यास सांगा. मुलांसोबत टाइम स्पेंड करा, ज्यामुळे मुलं तुम्हाला कोणी बॅड टच केलं तर शेअर करण्यात घाबरणार नाही. मुलांच्या वागणुकीकडे लक्ष द्या. अनेकदा लहान मुलांना गुड टच आणि बॅड टच बद्दल माहिती नसते. अशा वेळी जर त्यांना कोणी चुकीच्या ठिकाणी स्पर्श केलं, साहजिक त्यांना भीती वाटेल. ते या गोष्टी उघडपणे कोणाकडेही व्यक्त करू शकत नाही. अशा स्थितीत मुलं खचतात. या गोष्टींचा त्यांच्या मानसिक आणि अभ्यासावरही परिणाम होतो. त्यामुळे मुलांच्या वागण्याकडे नेहमी लक्ष असू द्या. आई वडिलांनी या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं. मुलं जेव्हा 3 ते 4 वर्षांची होतील तेव्हाच त्यांना गुड टच आणि बॅड टच बद्दल माहिती द्या. इतर कोणाच्याही समोर त्यांचे कपडे काढू नका. मुलांना समजावून सांगा की तुमच्याशिवाय कोणीही त्यांच्या प्रायव्हेट पार्ट्सला स्पर्श करू शकत नाही. जर डॉक्टरांनी पालकांच्या उपस्थितीत त्यांच्या शरीराला स्पर्श केला तर तो गुड टच आहे.
मुलांना सांगा की जवळचे नातेवाईक देखील त्यांच्या प्रायव्हेट पार्ट्सला स्पर्श करू शकत नाही. पालकांना गुड टच बॅड टच बद्दल माहिती देताना अडचण येत असेल तर त्यांना व्हिडिओजद्वारे समजावून सांगा. अशा प्रकारे पालक स्वतःही जागरूक होऊ शकतात आणि आपल्या मुलांनाही याबद्दलची जागरूकता पसरवू शकतात. कारण मुलींवरील होणाऱ्या वाढत्या अत्याचाराला पाहता मुलींना याबद्दल जागरूक करणे, शिक्षित करणे फार महत्त्वाचे आहे. जगातील वाईट प्रवृत्ती किंवा विकृत मानसिकता कशी आटोक्यात येईल, ती कधी येईल की नाही, यावर काही कायदे निर्बंध अटी कधी येतील, त्याचा काही परिणाम होईल की नाही, हा सर्व नंतरचा प्रश्न आहे. मात्र तोपर्यंत आपल्या मुलींना याबद्दल शिक्षित करणे आणि सुरक्षित ठेवणं ही आजच्या काळात अत्यंत गरजेचं आहे. तर आजच्या या खास रिपोर्टमध्ये आपण इथेच थांबत आहोत. आपण अशाच महत्त्वपूर्ण माहितीला घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.